काल पवई इथे सफाई कर्मचाऱ्यांवरती एक छोट्या टेम्पोने डायरेक्ट धडक दिली आणि त्याच्यामध्ये खूप सारे जे कर्मचारी होते ते घायल झाले. हा देश आता 5 ट्रिलियनपर्यंत पोहोचत आहे. 4th नंबरची लार्जेस्ट इकॉनॉमी बनत आहेत. तरी पण जर साफ-सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा नसेल आणि एवढं आपलं तंत्रज्ञान वरती गेलेलं आहे, आपण चंद्रावरती पोहोचलेलो आहोत. पण साफ-सफाईसाठी अजूनही आपल्याला गटारात उतरणारी माणसंच लागतात. का आपल्याकडे तंत्रज्ञान नाही किंवा जे सोकिंग पाईप असतो तो नाही किंवा जे बाहेरच्या देशामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपल्या देशामध्ये नाही. अजूनही कर्मचाऱ्यांचे एवढे हाल आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा, की त्यांना जे ठोकल्यानंतर तो टेम्पोला थांबला सुद्धा नाही. तो टेम्पोवाला निघून गेलाय आणि त्याच्यानंतर त्यांचे जे हाल होतात आहे, असे पण खाली उतरल्यानंतर त्यांना श्वास भेटत नाही किंवा त्या गुदमरल्यासारखं होतं. त्याच्यात सुद्धा त्यांचे मृत्यू होतात. अशा खूप साऱ्या घटना घडतात. आपण सफाई कर्मचाऱ्यांना माणूसमधून कधी ओळखणार आहेत? सफाई कर्मचारी हे आपली घाण साफ करतात. आपण शहरातील राहणारी लोकं आहोत. आपण त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण की हे कर्मचारी जीवावरती खेळून आपलं शहर स्वच्छ ठेवत आहेत. यासाठी आपण बोललं पाहिजे. पण सरकारकडे एवढं तंत्रज्ञान असून पण ह्या गोष्टी अजूनपर्यंत आपल्या देशामध्ये का नाही बदलत आहे? आपण ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. कारण की त्यांचा जीव सुद्धा जीव आहे.